नमस्कार मंडळी, मी चेतन चंद्रकांत कोठणकर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आज आहे धुलीवंदन आपल्या मेरवी गावच्या शिमगा होळी उत्सव आज आहे आपल्या मेरवीचा। तर आपली पालखी जात आहे आता कुर्दे गावामध्ये आपल्या होळी आणण्यासाठी। चला तर मग जाऊया आपण आपल्या होळी आणण्यासाठी आपल्या कुर्दे गावामध्ये होळी होळी तोडायला जाण्या अगोदर आपली पालखी ही आपल्या कुर्दे गावातील महाविष्णू सर्वेश्वर तसेच मारुती येथील मंदिरामध्ये जाते। तर आपण आता अगोदर तिथे जात आहोत सिद्धो महाविष्णू सर्वेश्वर आणि मारुती मंदिरमध्ये। पहिल्याच दिवशी आपण तिथे गेलो होतो, ती व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहिली असेल। आता आपण आलो आहोत आपल्या महाविष्णू मंदिर परिसरामध्ये। तर इथे आपल्या देवीची आपल्या गावातील मानकरी गावकार व सातकोटे यांच्याकडून पहिली मानाची थाप ही आपल्या महाविष्णू मंदिराच्या बाहेर असलेल्या पटांगणामध्ये उभं राहून ही मानाची थाप। चला तर आपण ऐकूया महाविष्णू मंदिराच्या बाहेर आपल्या गावकऱ्यांची मानाची थाप। महाविष्णू मंदिराच्या बाहेरून थाप झाल्यानंतर आपल्या श्रीदेव सर्वेश्वरांच्या मंदिरामध्ये थाप मारली जाते। तर आता तिकडून आपण ऐकूया। सर्वेश्वरांच्या देवळातील थाप मारून झाल्यानंतर आपल्या इथे मारुती मंदिर सुद्धा आहे। तर मारुतीच्या मंदिरामध्ये आता आपण थाप मारायला चाललो आहोत।
तिन्ही मंदिराच्या मधील थाप मारून झाल्यानंतर गुरुवांकडून एक गाऱ्हाण घातलं जातं आणि मग आपली पालखी ही आपली होळी आणण्यासाठी आपल्या होळीच्या ठिकाणी येते. तर आपण पहिल्या दिवशी इथे आलो होतो, तीच ही जागा आहे कोंडव्यांचा आगार. तर आपली पालखी आता इथे होळी तोडण्यासाठी कोंडव्यांच्या आगारामध्ये आली आहे. तर आता आपण इथे होळी तोडण्यासाठी आलो आहोत. तर आपली पालखी इथे होळी तोडण्यापर्यंत इथेच बसवण्यात येईल. तर मंडळी, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतोय. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आपल्या मेरवी गावच्या होळी तोडण्याचा कार्यक्रम कसा आहे ते पाहण्यासाठी नक्की पहा आपला पुढील व्हिडिओ. मंडळी, व्हिडिओ लहान बनवण्याचा खूप प्रयत्न करतो. बघूया आपण पुढील व्हिडिओ आपल्या मेरवी गावच्या होळी तोडण्याचा. धन्यवाद.